ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून झाले साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप, दावी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. मित्रांनो, काही असे लोक आहेत आम्ही साधू आहोत असं दाखवतात, पण ते साधू नसतात. ते संधी साधू असतात. डोळे झाकून ते लोक पाप वाईट कर्म करतात आणि भासवतात आपण साधू आहोत. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून कमीत कमी 5 ते 10 ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करत चला, कारण आपले राष्ट्रवादी विचार लोकांपर्यंत हे पोहोचलेच पाहिजे, ही आपली एक जबाबदारी आहे. आता काही लोक असतात वेगळे, भासवायचा प्रयत्न हा ते करतात वेगळाच. हा त्यांचा प्रश्न आहे. असो, पण या ठिकाणी जर याच्या मार्फत लोकांचा वापर होत असेल तर यावरती कोणीतरी बोललंच पाहिजे, आणि ते बोलायचं काम आम्ही करतोय. बघा, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांना रडारवरती घेऊन, त्यांना टार्गेट करून किंवा एक हिंदुत्ववादी सरकारला टार्गेट वरती धरून हे लोकांनी आता नाशिक मधून एक आंदोलन उभं केलंय. त्यामध्ये कांदा, शेतकरी असे अनेक मुद्दे येतात. मग राष्ट्रवादीमध्ये असताना धरणात मुतू असं कोण बोललं होतं? आता कांद्याला भाव नाही, निर्यात बंदी आहे असं ताई बोलतात, वांगे ताई बोलतात. पण ह्याच ताई काही दिवसापूर्वी म्हणत होत्या कांद्याचे भाव एवढे वाढले, आम्ही कांदा खायचा कसा? म्हणजे नेमकं हे चाललंय काय? दुतोंडी जे काही वागणं आहे, हे वागणं, हे बोलून लोकांच्या एखाद्या समस्येवर आपला बाजार उभा करणं, तुम्ही याला राजकारण म्हणताय? हे राजकारण आहे? अहो, राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने व्हायला पाहिजे होतं, आणि व्हायला पाहिजे. मित्रांनो, तत्पूर्वी आज आपल्याला त्या विषयावरती बोलायचं आहे. त्या विषयाचा संबंध उद्धव ठाकरे यांनी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत लावलाय. तत्पूर्वी आपल्या भारताचे महामहिम हिंदुत्ववादी, एक असे जगामधील सगळ्यात लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त प्रथमतः मोदी साहेबांच्या चरणी आमचा माता हा सदैव झुकलेला असेल, तेही आदराने. आणि त्यांना असंच तेज, त्यांना अशीच स्फूर्ती, त्यांना असंच यश हे वर्षानुवर्ष मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तसेच आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, त्यानिमित्तही हार्दिक शुभेच्छा. मीर उस्मान अली खान यांच्या आधिपत्याखाली आमचं काही संस्थान जी आहे त्यात आम्ही होतो. लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, संभाजीनगर हे काही इकडले 7 जिल्हे, या सर्वांना आज मुक्त करण्यात आलं होतं. तो आजचा दिवस आहे. आणि या दिवशी आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे, अहो, काल उद्धव ठाकरे साहेबांनी एक आरोप केलाय. आता नेमकं या लोकांना कळत नाही आपण आरोप करायचे कुणावरती. आरोप आपण करतोय ते आपण व्हेरीफाय केलंय का? या सगळे लक्षणं हे राहुल गांधींचे आहेत. त्यांच्याविषयी मी आज बरंच बोलणारच आहे. पण या ठिकाणी मोदीवरती आरोप केलाय की मोदींनी आमचा पक्ष पळवला, आमचा पक्ष चोरला, किंवा आमचा पक्ष मोदींनी संपवला. हे उद्गार आहेत उद्धव ठाकरे साहेबांचे. पण मित्रांनो, संजय राऊत म्हणतात की अमित शहानं शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे म्हणतात मोदींनी शिवसेना संपवली. नेमकी शिवसेना मोदीने संपवली की शिवसेना अमित शहानी संपवली? तुम्ही दोघं पहिले एका जागी बसून कन्फर्म करून घ्या. तुमचे तिथे ठासून मारले कोण? शिंदे साहेबांना मारले, हा त्यांचा प्रश्न होता. आणि आपल्याला आता याच प्रश्नावरती उत्तर द्यायचं आहे. पहिली गोष्ट, शिवसेना संपली का? संपली नाही. शिवसेना
हा पक्ष नाही, शिवसेना हे एक विचार आहे, शिवसेना हे एक विजन आहे. आणि ते विजन, ते विचार, तो पक्ष एकनाथ शिंदे नावाचा हिंदुत्ववादी कट्टर व्यक्ती जोपासत आहे. त्या व्यक्तीनं गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आणि त्या व्यक्तीनं नेहमी हिंदुत्वाचा आदर केला, सन्मान केला. त्यांच्याकडे तो पक्ष आहे, फक्त नेतृत्व शिफ्ट झालंय, पक्ष संपला नाही. हे माझं तर मत आहेच. सोबत सुधीर मुनगंटीवार आहे, त्यांनी पण हेच सांगितलं की शिवसेना कोणी संपवली नाही, शिवसेना ही आहे, शिवसेना ही अबाधित आहे, शिवसेना ही अखंड आहे. फक्त शिवसेना ही शिफ्ट झाली आहे. कारण काय? याचं सगळ्यात मोठं कारण फक्त दोन आहेत मित्रांनो. ते ही माझ्या मते, तुमचे यातनं काही विचार डिफरन्स असू शकतो, विचारामध्ये असेल तर कमेंट करायला विसरू नका. एक पहिलं महत्वाचं कारण आहे, ते कारण म्हणजे हिंदुत्वाच्या मतदाराशी केलेली गद्दारी. हिंदुत्ववादी म्हणून मतदान मागायचं, मत घ्यायचे आणि त्याच मताला गद्दारी करायची, हे एक पहिलं कारण माझ्या मते. आणि यामध्ये दुसरं कारण, पहिल्यातलं दुसरं कारण, ज्याप्रमाणे शिवसेनेनं कार्य केलंय अखंड भारतामध्ये, शिवसेना हा प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रामधील, पण त्या बाळासाहेबांच्या नावावर पूर्ण भारत कापायचा, त्याच बाळासाहेबांची विचार. माझं दुकान मी बंद करीन जर माझ्या दुकानाचं, माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होत असेल तर, हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि त्यांचाच पक्ष त्याच काँग्रेसच्या बाजूला जाऊन बसतो आणि खुद हसतो. त्यावेळेस जे काही वैचारिक शिवसैनिक आहेत, जे काही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना ह्या गोष्टी पचणार नाहीत, त्यांना ह्या गोष्टी पटणार सुद्धा नाहीत. माझ्या मते दुसरं कारण हे असू शकतं. आणि महत्वाचं जे कारण आहे ते कारण म्हणजे राजकीय झालं तर राजकीय कारण कुठलं, की उद्धव साहेब आपल्या मंत्र्यांना, कार्यकर्त्यांना, आमदारांना, खासदारांना वेळ देत नव्हते, हे तर जगजाहीर सर्वांनी करून टाकलंय. आणि यांचेच आदर्श, यांचेच गुरु, संजय राऊतांचे आदरस्थान, प्रेरणास्थान काकांनी यांना सोबत घेतलं. बाळासाहेबांचा तो शब्द खोटा करायला लावला आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. त्यावेळेस काका आतल्या आतून बल्ले बल्ले करत होते. कसं बाळासाहेबांनी बोललं होतं, पण हे करून दाखवलंच. त्यांना असं आतून वाटत असेल, असावंही. मग त्यांच्याच एका पुस्तकामध्ये ते म्हणतात की 2 दिवस मुख्यमंत्री दालनामध्ये, मंत्रालयामध्ये आलेला मुख्यमंत्री म्हणून त्यांची ह्यांना हिणवतात, की यांची स्तुती करतात, त्यांचं त्यांनी ओळखावं. पण यातून महाराष्ट्रानं ओळखलंय की बाबा हा मुख्यमंत्री फक्त ऑनलाईन मुख्यमंत्री आहे. आणि ऑनलाईन जो आपण कोर्स करतो, जे कोरोनामधील एक अशी अद्भुत बॅच आहे ऑनलाईन बॅच, त्या ऑनलाईन बॅचकडे किती नॉलेज आहे हे तुम्हाला परत सांगायची काही गरज नाही. अहो, हे मोबाईल मध्ये युट्यूबला व्हिडिओ बघून काही लोक ऑपरेशन करत आहेत. हे अशी ऑनलाईन बॅच आहे. पोटामध्ये दुखलं, चला युट्यूबच्या सर्च करा, उपचार करा, किडनी घालवा, ही अशा हे सगळे ऑनलाईन बॅच आहेत. आणि या ऑनलाईन बॅचचे हेड मुख्यमंत्री होते. फेसबुक लाईव्हला येऊन शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम देणारे आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती बोलू लागले. हो, किती अजून काय काय बोलायचं, अजून काय कारण सांगायचे, याहून कुठले काय मोठे कारण असू शकतात. मग यांचेच संदीपान भुमरे एक वेळेस बोलताना भर सभेतनं बोलले होते की आमचे मुख्यमंत्री असे होते, आमची सभा आहे, मिटिंग आहे म्हणून आम्ही ध्यान ठेवायचं, वाट पाहायची, ते फेसबुक वरती लाईव्ह यायचे, ते लाईव्ह आलं की मिटिंग चालू, मला सीएम भेटायचे. ज्यावेळेस ते ऑफलाईन गेले की मिटिंग संपायची, मुख्यमंत्री गायब व्हायचे. जर असे असेल, एखादा खासदार, एखादा आमदार, एखादा मंत्री जर मुख्यमंत्र्यांनाच भेटू शकत नसेल,
तर विकास कसा होईल, यांना निधी कसा मिळेल, यांची कामं कशी होतील आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना परत निवडून कोण देईल. कारण काम बोलतं. कामामुळं, नेचरमुळं, आपल्या विजनमुळं लोक आपल्या पाठीमागं उभे राहतात. कुठलीही मतचोरी होत नसते, वोट चोरी होत नसते. हे विज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. यामध्ये अशा गोष्टी होऊ शकत नाहीत. झाल्या तर प्रूफ करून दाखवा. ते दाखवायला तयार नाहीत, फक्त आरोप करायचे. उठलं की रोज एक वेगळा आरोप. तो क्रांती मोर्चा काढला होता नाशिकमधनं, तो सपशेल तोंडगशी पडला. आता मुद्दा कुठला काढायचा? मग मुद्दा काढला आता आमचा पक्ष संपवला. शिवसेना हे संपणारी गोष्ट नाही. शिवसेना एक विजन आहे, शिवसेना एक विचार आहे. तसा RSS भाजप हा एक विचार आहे. त्या विचाराच्या मागं कोटी लोक जोडलेले आहेत. ही विचारच आहे शिवसेना. आणि तो विचार मोदींनी मारला नाही, तो विचार वाचवलाय. तो विचार शिंदेकडे शिफ्ट करून. कारण त्या विचाराला एक शिवसैनिक म्हणून शिंदेच वाचवू शकतात हे मोदींना, शहांना हे माहिती होतं आणि महाराष्ट्रामध्ये देवाभाऊला हे माहिती होतं. म्हणून त्यांनी त्यांना सोबत घेतलं आणि त्यांना वरी आणलं, त्यांना मुख्यमंत्री केलं. अजून यावर मोठी उदाहरणं काय असू शकतात? तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि खाली कमेंटमध्ये आपल्या मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत, एका नवीन मुद्द्यासोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ शेअर करत चला. जय हिंद, वंदे मातरम.